शुभ सकाळ सगळ्यांनो, आज बनवूया आपण पालक मसाला पनीर। तर प्रथम पालक धुवून घेतलेली आहे, तर ही बॉईल करायला ठेवते 2 मिनिट। झाकण ठेवून 2-3 मिनिट आपण पालक वाफवून घेऊया। इथं पॅन ठेवला आहे, या पॅनमध्ये आता आपण थोडेसे मसाले भाजूया। तेल टाकलं, ते तापलेलं आहे, आता कांदा टाकूया। यामध्ये आपण खोबरं टाकूया। हे छान लाल भाजून घेऊया। थोडीशी कलमी आणि एक चक्री फूल, तेजपत्ता, एक इलायची आणि 2-3 काजू छान परतून घेऊया। कांदा लालसर झाला, त्यामध्ये टोमॅटो, लसूण आणि आलू हे पण फ्राय करूया। आता हे फ्राय झालेलं आहे, आपण थंड झालं की मिक्सरमधून काढून घेऊया। बघा पालक पण शिजलेली आहे, ही पण आपण मिक्सरमधून काढूया। बघा पॅन ठेवला, त्यामध्ये तेल टाकलं आहे, आपण पनीर तळून घेऊया। थोडे लालसर होऊ देऊ। बघा असं लाल होऊ द्यायचं आहे, आता काढून घेऊया। याच तेलामध्ये आपण मसाला टाकूया। यामध्ये आपण धने पावडर टाकूया 1 चम्मच, मिरची पावडर आणि हळद। बघा छान मसाला झाला आपला, तेल सोडत आहे। आता यामध्ये गरम मसाला जो असेल तो, मीठ, आणि पालक आपण मिक्सरमधून काढलेली। आता हे छान 5 मिनिट शिजू देऊ। यामध्ये थोडीशी साखर, खार नाही टाकायची, तुमच्या आवडीनुसार, आणि 1 चम्मच तूप, आणि आपण तळलेलं पनीर। थोडंसं पाणी, तुम्हाला ग्रेव्ही जशी आवडते त्यानुसार पाणी टाकायचं, घट्ट, पातळ, मीडियम। तसं आता 2 मिनिट शिजू देऊ। बघा छान झाली आपली भाजी। शेवटी आपण कोथिंबीर टाकूया। या पद्धती जर केली तुम्ही तर छानच चव होणार आहे, कारण ज्यांना पालक आवडत नाही, त्याची टेस्ट आवडत नाही, ह्या पद्धतीची केली तर नक्कीच आवडेल। बघा आपली पालक मसाला पनीर तयार आहे, तर ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका।